एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 73. भानुदास कुलभूषण भक्तीचे एकनाथ निज दैवतामुचे जन्म मृत्यू सकला सही वारिते एक नाम कुजना सही तारिते. दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आळंदीहून आल्याबरोबर एकनाथ महाराजांनी पाहिलं, कोणतं काम केलं असेल तर वैद्यबुवांना बोलवण्याचं. म्हणजे आळंदीला जाताना गिरिजाबाईंनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण सांगितलं. ते बरोबरच होतं, कारण त्यांची प्रकृती चांगलीच खालावली होती. त्याकडे दुर्लक्ष करणं हितावह नव्हतं. नाडी तपासल्यावर वैद्यराज म्हणाले, महाराज, वहिनींच्या नखात सुद्धा रोग नाही, मी त्यांना काय औषध देणार? अशी दिवसेंदिवस प्रकृती खालवलेली का दिसतीये? नाथ महाराज काळजीच्या स्वरात म्हणाले. त्यावर वैद्यराजांनी सांगितलं, काहीतरी मनाची व्यथा आहे, त्याला आमच्याजवळ औषध नाही. मनाच्या रोगाचं आपणच खरं तर त्या मनाच्या रोगाचे धन्वंतरी आहात. मग महाराज, आपणच काय ते बघा. वैद्यांचं हे बोलणं द्विअर्थी होतं हे नाथांनी जाणलं. हिच्या मनाचा रोग म्हणजे हरीची दुरावस्था, त्याला मीच कारणीभूत आहे. शिवाय कीर्तन प्रवचन हे मानसिक शांतीसाठी रामबाण औषध आहे असं आपण वारंवार प्रतिपादन करतो. म्हणजे पुन्हा हिचं मनोदौर्बल्य मी दूर करायला हवं असंच वैद्यबुवा म्हणाले ना. एकनाथ महाराजांना वाटलं, वास्तविक हरीची इतकी काळजी करण्यासारखं काही नाही. तो पंडित आहे, वाक्चतुर आहे, त्याचं काशी क्षेत्री नीट बस्तान बसलं आहे. अशा कर्तृत्ववान मुलाविषयी अभिमान वाटायला हवा. पण हिचं सगळंच न्यारं आहे. ही आपली हरीच्या काळजीनं ग्रासलेली असते. मी इथं असलो म्हणजे तिचं मनस्वास्थ्य ठीक असतं, पण मी दृष्टीआड झालो की तिची हुरहुर फोफावते आणि प्रकृतीवर परिणाम होतो. हे मातृहृदय असं सारखं काळजीग्रस्त का, हे मी तरी कसं सांगणार? त्यासाठी आई व्हायला हवं, पण ते ह्या जन्मी तरी शक्य नाही. नाथ महाराज आपल्या मनाशीच हसले. त्या दिवशी गिरिजाबाई वाढता वाढता थांबल्या आणि भिंतीकडेला टेकून बसल्या. उद्धव म्हणाला, हल्ली ताईला घेऱ्या येऊ लागल्यात. कुणीतरी काहीतरी बोलतं आणि ती मनाला लावून घेते. मगाच विठाबाई म्हणत होत्या, अगं बाई गिरजे, तुझ्या नातवंडांच्या मुंजीची वय उलटून गेली असतील हो. मुंजी काशी क्षेत्रीच केल्या असतील ना. मग तुम्ही उभायता नाही गेलात का? त्या बापलेकात बरंच वाकडं आलेलं दिसतं ग बाई. नाथांचा खरकटा हात पानात खोळंबला होता. ते अवाक्षरही बोलत नव्हते, पण त्यांचा अबोला खूप काही बोलून जात होता. गिरिजाबाई उठल्या. उद्धवा, इतक्या बारीक सारीक गोष्टी पुरुषांच्या कानापर्यंत कशाला जाऊ द्यायच्या? मला काही सुद्धा झालेलं नाही. चला जेवायला लागा बरं सगळेजण. गिरिजाबाईंच्या हृदयाची वेदना एकनाथ महाराजांना प्रकर्षानं जाणवली. उद्धव आणि गावबा उठून गेल्यावर नाथ महाराज म्हणाले, आम्हा बाप लेकांच्या वितुष्टात तुझा मात्र चेंदा होतोय नाही का? गिरिजाबाई म्हणाल्या, छे हो, तुमच्यात तरी वितुष्ट असं कुठं आहे हो? तुम्ही काय त्याला फाडफाड बोलून घरातून हाकलून का दिलायत? तोच तर स्वकुशीनं गेलाय ना. पण मला वेडीला वाटतं, हरीनं लहान तोंडी मोठा घास घ्यायला नको होता. इतका दुराग्रही स्वभाव बरा नाही. आपले वडील एवढं आत्मसंयमी शांत स्वभावाचे, दुसऱ्याचं मन जाणून वागणारे आहेत, हे त्या शहाण्या सुरत्या मुलाला समजायला नको का? अहो, त्याला तरी तिकडं स्वस्त वाटत असेल का? पोराचा जीव आपल्यासाठी सारखा हुरहुरत असेल हो. पण तो हट्टी मुलगा आपणहून इकडं कधीच येणार नाही, ह्याचं वाईट वाटतं हो. बाकी काही नाही. मलाही अलीकडं तसंच वाटू लागलं आहे. आज माझ्या मनीचे विचार तू बोलून दाखवलेस इतकंच. मलासुद्धा हरीला भेटावं असं वाटतं.
पण चालायचंच. मुलांनी चुकायचं, मोठ्यांनी सावरून घ्यायचं, हीच जगरहाटी आहे. पण मला आश्चर्य वाटतं तुझ्या सुज्ञ समाधानी वृत्तीचं. तू कधी त्रागा करत नाहीस, कधी उद्वेग नाही, कधी कटू शब्द नाही की चरफड नाही. इतकं सारं शांतपणे सहन करतेस ते माझ्यासाठीच ना? एकनाथ महाराजांनी पत्नीकडे रोखून पाहत विचारलं. ते पुढे म्हणाले, तू अशी खंतावू नकोस ग. ह्यातून काय मार्ग निघतो ते मी सुद्धा विचारपूर्वक ठरवतोय. तू निशंक राहा. असं म्हणून नाथ हात धुण्यासाठी उठले. श्री ज्ञानेश्वर माऊलींचा दर्शन सोहळा त्यांनी विस्तारपूर्वक पत्नीला सांगितला होता. त्यामुळं गिरिजाबाईंची चित्तवृत्ती प्रफुल्लित झाली होती. त्यांच्या ओठांवर हास्य उमलू लागलं होतं. मातृभावाच्या कोशातलं त्यांचं मन आता पत्नी कोशात येऊन स्थिरावलं होतं. एकनाथ महाराजांच्या पुढे कार्याचा डोंगर उभा होता. आळंदीला जाण्यापूर्वी बऱ्याच पोथ्या गोळ्या झाल्या होत्या. आता त्या गोळा केल्या आणि त्यातल्या बऱ्याचशा हाताळून चाळून वाचल्याही होत्या. आता संशोधन कार्यास सुरुवात करायला हवी होती. काम किचकट, जिकिरीचं आणि थोडं कंटाळा आणणारं होतं, पण ते अत्यंत महत्त्वाचं आणि जरुरीचं होतं. श्री ज्ञानेश्वर माऊलींची आज्ञा शिरसावंद्य मानून एकनाथ महाराजांनी शुद्धीकरणाच्या कार्याला सुरुवात केली. ओम नमो ज्ञानेश्वरा अशा आदरयुक्त भावनेनं त्यांनी कार्यारंभी सद्गुरूंना वंदन करून ज्ञानेश्वर माऊलींना नमस्कार केला आणि कार्य सिद्ध होऊ दे अशी प्रार्थना केली. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. सगळ्या पोथ्यांपैकी निवडक प्रचारात असलेल्या, लोकमान्यता मिळालेल्या 10 ज्ञानेश्वरीच्या पोथ्या त्यांनी संदर्भासाठी निवडल्या आणि कार्याला सुरुवात केली. सर्वसामान्य ओव्या बाजूला घेतल्या. त्यातलं अशुद्ध वाटणारे ते शब्द, त्यांची लकब ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांशी जुळत नव्हती, असे शब्द बाजूला घेतले. काही पोथ्यात विचारांचं विवरण करताना जास्तीच्या ओव्या घुसडल्यासारख्या वाटत होत्या. त्या ओव्यांची छाटणी, त्यातले विचार प्रतिपादन आणि त्यातला रसास्वाद ज्ञानेश्वर माऊलींच्या विवेचन शैलीपेक्षा भिन्न वाटला, अशा ओव्या बाजूला घेतल्या. ही सारी छाननीची कामं बारकाईनं आणि एकाग्रपणे सुरू केली. एकनाथ महाराजांच्या मदतीला मुक्तेश्वरही मोठ्या आवडीनं बसू लागला. त्याचं खूप वाचन झालेलं होतं. त्याची बुद्धी कुशाग्र होतीच, पण स्वभावाला चिकाटीही होती. त्यामुळं तो न कंटाळता आजोबांना मदत करत होता. एकनाथ महाराजांनी निवडलेल्या ओव्या सुबक हस्ताक्षरात लिहून काढणं हे महत्त्वाचं काम तो करत होता. एकनाथ महाराजांना त्या गुणी नातवाचं फार कौतुक वाटायचं. त्यांना वाटायचं हा बुद्धिमान आहे, पण हरीसारखा अहंकारी आग्रही नाही. त्याची श्रद्धा गावबासारखी भोळी भाबडी आहे, पण त्यामागे विचारांची धारा आहे. हा नक्की कोणीतरी संत कवी होणार, कारण त्याची कवित्व शक्ती ही उत्स्फूर्त आहे. ते म्हणत, मुक्तेश्वरा बाळा, मला मदत करता करता तुझ्या अभ्यासाचं अनुसंधान सुटू देऊ नकोस हं. तुझं स्वतःचं कार्य चालू राहू दे. होय आजोबा, माझं महाभारत वाचून झालं आहे, बरंचसं अभ्यासून झालं आहे आणि त्यातलं पहिलं पर्व मी ओवीबद्ध लिहितोय. पूर्ण झालं म्हणजे आपल्याला आणून दाखवेन. शब्बास बाळा, शब्बास. तुझं जीवित तू कारणी लावत आहेस रे. बरं आहे, मला फार समाधान वाटतं आहे. लीला विश्वंभराचं मातृपितृ ऋण तू पुत्र म्हणून फेडतो आहेस, हे मोठा आनंदाचं आहे. असाच कार्यरत राहा. ईश्वर तुझ्या पाठीशी आहे. थोऱ्या मोठ्यांचे आशीर्वाद तर आहेतच आणि त्यामुळं तू नक्की यशस्वी राहशील. संध्याकाळच्या प्रवचनाच्या वेळी एकनाथ महाराज अधूनमधून गीता ज्ञानेश्वरीवर बोलत आणि आपण करीत असलेल्या कार्याच्या अनुषंगानं ईश्वरी तत्त्वाचं प्रतिपादन करत. श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत आपल्या सनातन धर्माचे आधारस्तंभ आहेत. दोन्ही ग्रंथांची एक वाक्यता आहे. दोन्ही ग्रंथातली शिकवण एक आहे.
सर्व कर्मे कृष्णार्पण बुद्धीनं करावीत, म्हणजे ती बाधक होत नाहीत. प्राप्त कर्मात कुचराई करू नये. स्वकर्म कर्तव्यबुद्धीनं करत राहणं हीच ईशसेवा आहे. या अशा सगळ्या विषयांचा ओवापोते करत हरिभक्तीनं स्वतःच तारून इतरास तारावं. षड्विकारांवर विवेकाचा लगाम ओढून धरण्याचं सामर्थ्य आपण प्राप्त करून घ्यायला हवं. भागवतात श्रीकृष्ण परमात्म्यानं आपल्या प्रिय भक्त उद्धवास तात्विक उपदेश केला आहे, तर भगवद्गीतेत कृष्णानं आपला ज्ञानाधिकारी भक्त आणि सखा असलेल्या अर्जुनाला उपदेश केला आहे. गीता प्रवृत्तीपर आहे, तर भागवत निवृत्तीपर आहे, असं कित्येक विद्वानांचं मत आहे. पण खरं पाहता दोन्हीही ग्रंथ प्रवृत्ती निवृत्तीचा पडदा फाडून ज्ञान आणि भक्तीचा गोड मिलाप करतात. एकनाथ महाराजांच्या रसाळ आणि प्रसादपूर्ण वाणीनं हे सगळं ऐकताना श्रोते तल्लीन होऊन जायचे. एकनाथ महाराजांनी भागवत रूपी कावड काशीहून आणली आणि ज्ञानेश्वरी रूपी कावड आळंदीहून आणली. त्यामुळं आम्हाला अमृतपानाचं सुख मिळतंय अशी सगळ्यांची श्रद्धा होती. कुणी म्हणत पैठणसारखं पवित्र क्षेत्र, एकनाथ महाराजांसारखा पुण्यपुरुष आणि गीता भागवतासारखे पावन ग्रंथ, मग काय विचारता. आपण श्रोते आपल्यासारखे भाग्यवंत आपणच. प्रवचनात विश्वरूप दर्शनाचा भाग एकनाथ महाराज अत्यंत समर्थपणे वर्णन करत होते. एका आगळ्या वेगळ्या वातावरणात प्रवचन संपलं. लोक गेल्यावर राणू महारानं नाथांना दाराबाहेर बोलवलं आणि म्हणाला, महाराज, ते विश्वरूप ईश्वरानं धारण केलं तेव्हा मी कुठं होतो? हा राणूचा प्रश्न ऐकताच नाथ महाराज हसले. प्रवचनाचा परिणाम किती परिणामकारक रीतीनं म्हटलं आहे याचं हे प्रत्यंतर होतं. एकनाथ महाराज म्हणाले, अरे तू सुद्धा कृष्णरूपातच होतास. राणू आणि त्याची बायको आश्चर्यचकित झाली. महाराज, आम्ही हे वेगळ्या जातीतले, खालच्या जातीतले? नाथ महाराज म्हणाले, अरे नित्य प्रवचनाला येतोस तरी अजून तुला बोध झाला नाही का? तुझा देह हा वेगळ्या जातीचा, पण तुझा आत्मा ईश्वर रूपच आहे ना. त्याबरोबर उभयतांनी नाथ महाराजांना नमस्कार केला आणि राणू म्हणाला, महाराज, कित्येक दिवस मनात ठेवलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. नाथा, माझा आणि आपला आत्मा एकच भगवंताचा अंश आहे, तर आपणास माझ्याकडे जेवायला यायला हरकत वाटेल का? आपल्या मनात काही भेदाभेद येईल का? आपणास भोजनास बोलवावं अशी लई दिसापासून इच्छा आहे. राणू आणि त्याची बायको तनामनानं सुचिरभूत आणि स्वच्छ होती. ते निषिद्ध पदार्थ भक्षण करत नव्हते. मुखानं सतत विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करत. देहानं ते इतर जातीचे असले तरी त्यांचं आचरण हे ब्रह्म जाणती ते ब्राह्मण यांच्यासारखं होतं. त्यांचे जातीभाई त्यांना विनोदानं महारातला बामण असं म्हणायचे. बाकीची ही चरित्र उद्याच्या भागामध्ये. जय हरी.